उपस्थित आहेत. भाई त्यांच्याशी चर्चा करत असताना त्याचबरोबरीने या स्पर्धेचे शिल्पकार राहुलजी ठोंबरे, तालुक्याचे युवकचे उपाध्यक्ष आहेत अजयजी सोगे, रमेशजी पाटील, भास्कर पाटील, प्रशांत ठोंबरे, हर्षल ठोंबरे आणि त्याचबरोबरीने ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचा राष्ट्रवादीचा संपूर्णपणे मित्र परिवार सूरजजी आतमोडे यांचं पुन्हा एकदा आगमन झालं या समालोचन कक्षात. खरं तर सूरज यांना जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन कक्षातून ऐकतो तेव्हा निखिल बाबर यांची आम्हाला आतुरतेने आठवण येते. संतोषजी गुरव साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय समाधान बैलमारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी गुरव साहेबांचा आपण सन्मान करावा. आदरणीय संतोषजी गुरव साहेबांचा सन्मान आपण करतोय. ही खरं तर संतोष भाई यांची फौज आहे आणि त्या फौजमधील समाधानजी बैलमारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संतोषजी गुरव साहेबांचा सत्कार करतोय. स्वागत आहे साहेब आपल्या या राष्ट्रवादी चषकात. चला मॅचला सुरुवात करावी. संतोष गुरव साहेबांचा मात्र इथे सन्मान संपन्न होतोय. राष्ट्रवादी चषकात सहर्ष स्वागत. मोरिया पळसपे संघाची सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाले. आदरणीय गावडे साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. राष्ट्रवादी चषकात संतोषभाई बैलमारे पुरस्कृती स्पर्धा राष्ट्रवादी चषक खालापूर तालुका अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सावरोली. नेक्स्ट मॅच अर्थातच आपल्या समोर आता डाव रंगेल. तिरंगा शिवकर विरोधात मोरिया पळसपे. समाधानजी बैलमारे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान. खरं तर आदरणीय संतोषभाई बैलमारे यांच्या फौजमधील आणखी एक मोठा शिलेदार त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं इथे स्वागत करतोय. चला तर मॅचकडे आपण जाऊया. 4 ओव्हरची मॅच असेल. विलंब का होतोय? पंच ओके. खालापूर तालुका अल्पसंख्याक सेलचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तन्वीर शेख यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तन्वीर शेख साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत साहेब आपलं भाईंच्या वतीने स्वागत करतो आम्ही. चला तर मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक घेऊन आलाय तिरंगा शिवकर संघाकडून गोलंदाज पंकलेश आलाय. पंकलेश भगत आलाय आणि त्याच्या समोर आहे सिद्धांत. स्वीप मारण्याचा प्रयत्न, कडा घेतले परंतु विकेट कीपर सोपं काम नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप, कोणतीच धाव नाही. आसरोटीचे शंकरजी डोंगरे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. धावांपेक्षा भाई स्वागत केलेत आज. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज पंकलेश भगत. तिरंगा शिवकर संघ या मॅचमध्ये विजयी झाला तर बोरिवलीचे उद्योजक सन्माननीय सुजितजी मुंडे साहेब यांच्या वतीने मात्र तिरंगा शिवकर संघाला 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्वागत आहे बोरिवलीचे उद्योजक सुजितजी मुंडे साहेब आपलं देखील. स्वीप मारलाय, परफेक्ट मारला एकदम. बॉल सीमारेषा पार. सिद्धांतच्या बॅटमधून चौकार. केतनजी मुंडे यांचाही सन्मान राहुल ठोंबरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. खरं तर हे राष्ट्रवादीचे युवा शिलेदार आहेत आणि केतनजी मुंडे यांचा सन्मान मला असं वाटतं दुपारी त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांच्या समवेत उपस्थित राहुल पाटील आणि आशिष शेलार. कडक बैठक शॉट. सिद्धांतचा जलवा, पळसपेचा षटकार. सन्माननीय पाटील साहेब यांचा सत्कार मात्र इथे संपन्न होईल.
नांदगावचे सूरज खुटले यांनाही विनंती की आपण मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत. चौकारानंतरचा हा सिद्धांतचा षटकार. सिद्धांत मात्रे मिड विकेटला फसलाय. हा फटका आणि ते पहिला धक्का दिलाय गोलंदाज पंकलेश भगतने. फलंदाज बाद होईल सिद्धांत मात्रे. मात्र ते बाद झालाय. ज्या फलंदाजाने चौकार षटकार मारून या डावाची सुरुवात केली होती त्या सिद्धांत मात्रेला बाद करण्यात यश मिळालंय. पंकलेश भगतला तन्वीर शेख यांचं इथे आगमन झालंय. भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे ते तालुका अध्यक्ष. मिडॉनला क्लिअर केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याची संधी आणि मोरिया पळसपे संघाने 2 धावा इथे घेतल्यात. दुहेरी धावेने स्कोर पळसपे संघाचा 1-12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अतुलजी शेलार साहेब यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते आहेत अतुल शेलार. हे सर्व युवा सितारे सध्या तुम्ही पाहताय, पदाधिकारी पाहताय. खरं तर या संपूर्ण परिसराचा लेखाजोखा सूरज हातमोडे, अजिंक्य भौड या दोन्ही मंडळींना आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. तिरंगा शिवकर लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. अतुलजी शेलार साहेबांचा सन्मान मात्र इथे करतोय आपण. सेकंड ओव्हरमध्ये प्रेम भगत मात्र आलाय दुसऱ्या षटकात. स्वागत केले जाते अतुल शेलार यांचं राहुलजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. संतोषभाई बैलमारे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शंकरजी डोंगरे आसरोटीचे यांचाही सन्मान राहुल ठोंबरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. जनार्दनजी दिसले साहेबांचं देखील आगमन झालंय. सारंगचे आहेत ते. जनार्दनजी दिसले साहेबांचाही आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर डोंगरे साहेबांचाही सत्कार मात्र इथे होतोय. तन्वीर शेख साहेबांचाही सन्मान आपण करूया. भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष आहेत ते. फ्री होम डिलिव्हरी फलंदाज मात्र इथे होईल बाद. राहुल पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावर. राष्ट्रवादी चषकात आपलं सहर्ष स्वागत. चांगला झेल टिपला तो मिड विकेटला संदीप पाटीलने. मलिंगा स्टाईल बॉलिंग ॲक्शन आहे मात्र या गोलंदाजाची. पाहुण्यांचं स्वागत, आदरातिथ्य. अगदी 11 वाजल्यापासून आता रात्रीचे 11 वाजायला आलेत तरीसुद्धा पाहुण्यांचा सत्कार मात्र या मंचावरती चालू आहे. राष्ट्रवादी म्हटल्यानंतर सर्वांवरती एक मजबूत पकड, स्ट्रॉंग नेटवर्क आणि त्याच राष्ट्रवादीची ही स्पर्धा, संतोषभाई बैलमारे यांची ही स्पर्धा संपन्न होते आसरोटीच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती. फलंदाज बाद झालाय राहुल बैकर. महत्वाची विकेट मोरिया पळसपे संघाला धक्का दिलाय तो प्रेम भगतने. खरं तर पळसपे म्हटल्यानंतर रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आदरणीय दीपकजी पाटील, मिलिंदजी पिंगळे साहेब यांचाही सन्मान आपण इथे करतोय. हा चांगला झेल मिड विकेटला पाहायला मिळाला. पाहुण्यांचं जोरदार स्वागत. गणेशजी गुरव साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. गणेशजी गुरव साहेब. सिंगलने स्कोर झालाय पळसपे संघाचा 13. धावा धावफलकावर.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. पाहुण्यांचं स्वागत राष्ट्रवादी चषकात. एकूण 26 संघ खेळले. पहिल्या फेरीतील नेक्स्ट मॅच ही शेवटची असेल. हो, चांगला बॉल प्रेम भगत कडून बीट करतोय बॅटरला. धावा संख्या स्थिरावली ती मोरिया पळसपे संघाची 14 वरती 14. आत्तापर्यंत 2 विकेट. सिद्धांत मात्र बाद झाला. त्याने एक चौकार एक षटकार मारला. त्यानंतर मात्र राहुल बैकर शून्यावरती बाद झाला आणि सध्या मैदानात किरण भोईर आणि त्याच्या साथीला येतो स्वप्नील हातमोडे. पायात टाकलेला बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटच्या दिशेने हा स्ट्रोक आणि 2 क्षेत्ररक्षक काहीच करू शकले नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. मोरिया पळसपे टीम साठी येतोय हा चौकार. पुन्हा पायात टाकलेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. फलंदाज फेक होईल विकेट कीपरच्या हातात आणि ते फलंदाज बाद होईल. तो किरण भोईर. तिसरा धक्का. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. एक चेंडू बाकी आहे. माफी असावी या दुसऱ्या षटकातील. धावा झाल्यात आतापर्यंत 19 आणि विकेट गेल्यात मोरिया पळसपे संघाच्या 3. मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षकांची गर्दी. सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत राष्ट्रवादी चषकात. सन्माननीय युवा उद्योजक ओमकारजी भालेकर साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. ग्राउंडसाठी विशेष सहकार्य आम्हाला त्यांच्या वतीने लाभलंय. कारण विदाऊट मशिनरी कोणते क्रीडांगण आता शक्य नाही आहे बनवणं. आणि युवा उद्योजक सन्माननीय ओमकारजी भालेकर साहेबांनी ते आम्हाला विशेष सहकार्य केलं या ग्राउंडसाठी. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांचं आगमन झालंय मंचावर. सहर्ष स्वागत. धावा आहेत 19. सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल. स्मिथ आलाय बॅटिंगसाठी पळसपे संघाकडून. हो, चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनच्या दिशेने आक्रमण. स्मिथचं षटकार. 6 धावा. आणि मग उर्वरित सामने. युवा उद्योजक सन्माननीय ओमकारजी भालेकर साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. अजयजी सोगे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. ज्यांनी या क्रीडांगण बनवण्यासाठी विशेष सहकार्य केलं. ओमकारजी भालेकर साहेब, तुमचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा सत्कार सन्मान राष्ट्रवादी चषकाच्या निमित्ताने ते संपन्न होतोय. युवा उद्योजक आहेत ओमकार. सिंगल रन. तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती आलाय साहिल शेख आलाय. रोहित पवार जे सध्या गुणसंख्या लेखक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ.
26 धावा धावफलकावर. 26. सध्या मैदानात स्वप्नील आणि स्मित पवार खेळतोय. स्मित पवारने एक षटकार मारला होता, चांगला बॉल, अनप्लेबल बॉल पाहायला मिळाला. सध्या स्ट्रायकिंग एंडला तो स्मित आहे. पायातला बॉल लॉंगॉनच्या दिशेनं त्यानं केसलेला षटकार. निर्धाव चेंडू टाकलाय तो गोलंदाज साहिल शेखने. चांगला गोलंदाज आहे तिरंगा शिवकर संघाचा. स्लोवर वन लवकर पिक केलाय, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. डीप मधून फिल्डर येतोय, फलंदाज बाद होईल. स्मित पवार आणखी एक धक्का मोरिया पळसपे संघाला. स्मित पवारची, ज्याने एक षटकार मारला होता. मोरिया पळसपे संघ थोडा या ओव्हरमध्ये बॅकफुटला आहे. पुन्हा पुढ्यात टाकला, बाहेर काढला. डेअरिंग करतोय गोलंदाज आणि त्याचं यश देखील त्याला मिळतंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मोरिया पळसपे संघाची धावसंख्या 9च्या सरासरीने 27. नेक्स्ट मॅच गावदेवी कानपोली आणि त्यांच्या विरोधात मात्र नांदगाव असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 27. आयोजकांनी सूचना दिली की यानंतर गोलंदाजाने जरूर प्रयत्न केला हा चेंडू अडवण्याचा. विकेट किपरच्या दिशेने आत रो आलाय आणि हातातून चेंडू निसटला. 2 धावा इथे चोरल्यात. चांगली रनिंग केली नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने. 2 धावाने स्कोर जाऊन पोहोचला आता 29 वरती. 29 धावा झाल्यात. 4थं षटक कल्पेश पाटील आलाय 4थ्या षटकात. आक्रमण करावं लागेल. 45-48 पर्यंत पोहोचायचं असेल तर. ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा. धावा झाल्यात त्या 30 धावांची नितांत गरज आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे पळसपे संघाचा, परंतु त्या धावा पाहिजेत. 30 धावा पळसपे संघाच्या तिरंगा शिवकर संघाच्या विरोधात. हो, दमदार स्ट्रोक. फलंदाज अभय ठाणगेच्या बॅटमधून निघाला हा मोरिया पळसपे टीमसाठी संघर्षमय षटकार.
षटकार मात्र इथे आला अभय ठाणगेच्या बॅटमधून. अभय ज्याला नाही भय तो अभय आणि त्याने इथे केसला षटकार. मोरिया पळसपे टीमसाठी धावा झाल्यात त्या 36 धावा झाल्यात. पाटला केला होता या चेंडूचा, खराब चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू टोळावलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक अभयचा हा दुसरा राष्ट्रवादी षटकार. दमदार फलंदाजी करत असताना अभय ठाणगे या शेवटच्या षटकात धावा झाल्यात त्या 42. सन्माननीय संतोषभाई बैलमारे पुरस्कृत ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला LED TV, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डरसाठी शूज. दमदार स्पर्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष खालापूरचे, त्याचबरोबरीने विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सावरोली आदरणीय संतोषभाई बैलमारे. राष्ट्रवादीचं दमदार नेतृत्व या तालुक्याचं. चांगला टप्पा. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज. 42 धावा आहेत. अपेक्षित धावांपर्यंत नक्कीच पळसपे संघ मात्र सध्या तरी पोहोचलाय. 42. हो दमदार वजनदार धावा मिळतील त्या 6. अभयच्या बॅटमधून हा या ओव्हर मधला तिसरा षटकार. धावसंख्या 48. मारी यांच्यावरती आधारित हे गीत राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय. सुरुवात केली होती सिद्धांत मात्रेने, आता शेवट करतोय तो अभय ठाणगे. 3 षटकार मारले त्या ओव्हरमध्ये. धावा झाल्या 48. पुन्हा बॉल लॉफ्ट केलाय. हा फलंदाज थांबायला तयार नाहीये. थेट बॉल पाठवलाय पळसपेला. षटकार साधावा. द्वितीय. कानपोली आणि नांदगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर त्यांना विनंती आहे. नांदगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. आय थिंक कानपोलीचा देखील कानपोली टीम कॅप्टन तर 4 ओव्हर 54 धावा झाल्यात. 55 धावांचं लक्ष मात्र इथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सूरजजी हातमोडे सरांना. 4 ओव्हर 55. कानपोली टीमला रिक्वेस्ट आहे की आपली सलाम कॅप्टन कृपया करून आपण लवकर पाठवा.
आणि आदरणीय प्रवीणजी लबडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. कानपोली संघाचा देखील कर्णधार इथे उपस्थित झाला आहे आणि नांदगाव टीमचा देखील कॅप्टन उपस्थित झाला. आपण इथे टॉस करणार आहोत. अतुल शेलार साहेब यांना विनंती आहे, सामाजिक कार्यकर्ते आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करावा. खरं तर कानपोली एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरोधात नांदगाव, आणखी एक पनवेलमधील बलाढ्य आणि त्यांच्यात लढत पाहायला मिळेल. अतुल शेलार साहेब मात्र टॉस करतायत. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. 4 ओव्हरमध्ये 55चा टार्गेट आहे. तिरंगा शिवकरला आणि आता कानपोली विरोधात नांदगाव असा टॉस होतो आहे अतुल शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला नांदगाव टीमने आणि ते निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्त करतील. तर या मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगला जोडले जात आहेत सूरजजी हातमोडे सर. पंचावन्न धावांचं टार्गेट चेस करत असताना शिवकर संघाची आघाडीची जोडी पाहतोय. स्ट्राईकवरती प्रेम आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती संदीप पाटील. तर पहिले षटक घेऊन येतो आहे राजू ठाणगे. 24 बॉल 55 धावांची गरज आहे. अ गटातील हा तिसरा सामना आपल्या भेटीला येतो आहे आणि पहिलाच बॉल राऊंड विकेटनं. टप्पा पडल्यानंतर बाहेरचा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला राजूचा आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. अविनाश पारंगे सर. वाईडनं धावांचं खातं खोललं जातं आहे. धावांची बोहणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू राईज होत असताना विकेटकीपरच्या हातामध्ये आणि याच दरम्यान शाखा प्रमुख प्रवीणजी ठोंबरे, माजी उपसरपंच आदरणीय विजयजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीनं सचिनजी ठोंबरे माजी ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. इनसाइड आउटचा फटका, कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त झेल टिपलाय हा स्ट्रेच करून आणि गोल्डन विकेट. मॅच मधला सगळ्यात मोठा बॅटर प्रेम गायकवाड बॅक टू द डगआउट. होता शिवकर संघाचा, त्याला स्वस्तामध्ये बाद केलं आणि न्यू बॅटर रुपेश मैदानामध्ये आलाय. रुपेश पाटील, संदीप पाटील हे दोन चांगले बॅटर मैदानामध्ये आहेत. 55चा पल्ला चेस करायचा आहे आणि आता चांगले खेळावं लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आघाडीच्या या दोन फलंदाजांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू आहे. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध एक खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमी गतीनं टाकलेला चेंडू फसवा चेंडू खरं तर राजू ठाणगेचा आणि पूर्णपणे बीट केलं बॅटर रुपेश पाटीलला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. दोन खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत. फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. चांगला ड्राईव्हचा फटका डीप कव्हरमध्ये जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. फंबल झालेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे सातत्यानं.
धाबा चोरण्यासाठी खरं तर हा संघ ओळखला जातो, शिवकर संघ. आणि या 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 3 धाबा धावफलकावरती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना 3 धाबा धावफलकावर. बॉल लांबून ओढलाय, पूल केलाय खरं तर पाठीमागच्या बाजूला आणि चेंडू जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्स ओव्हर द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि येतोय. धावांचा पाठलाग करत असताना रुपेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 7 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. थोडासा स्लोअर बॉल होता, कमी गतीने टाकलेला बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत रुपेश पाटीलनं पाहिलं, वेट केला आणि लास्ट मोमेंटला हा बॉल ड्रॅग केला, ओढला आणि चौकार. समोर एक स्टायलिश स्ट्रोक, या वेळेला डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरून बॉलला पाठवलंय आणि हा पहिला षटकार येतोय धावांचा पाठलाग करत असताना रुपेश पाटीलच्या बॅटमधून. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला. 18 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. 55चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा आल्या. सुरुवात फार चांगली झाली होती राजू ठाणकेसाठी. रुपेश पाटीलनं मात्र शेवट चांगला केला. तो बॅटिंग करणाऱ्या शिवकर संघासाठी एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 13 धाबा या शिवकर संघाच्या धावफलकावरती. 55चं टार्गेट, 13 धाबा पहिल्या ओव्हरनंतर आल्यात. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. 14च्या अस्किंग रेटनं या 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे. राहुल बैकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. पनवेल तालुक्यामधील एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याची ओळख आहे आणि त्याच्या हातामध्ये षटक दिलंय. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर, एक आक्रमक बॅटर म्हणून याची देखील ओळख आहे. 2 चांगल्या खेळाडूंचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स आता हटवलेले आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न, एज लागली, फ्लाय झाला पाठीमागे. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही, या सिद्धांत आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली कामगिरी सिद्धांत मात्रेची पाहायला मिळाली आणि हा दुसरा मोठा धक्का बसला आहे तो धावांचा पाठलाग करणाऱ्या शिवकर संघाला. शुभमजी म्हात्रे यांना देखील आज दिवसभर आपण ऐकलं आणि आज संध्याकाळपासून आपल्या कॉम्बॉक्समध्ये महाराष्ट्राचा एक दर्जेदार आवाज समीर सोमणे सर जोडले गेलेत आणि या वेळेला आल्या आल्या षटकार ठोकतोय ज्ञानेश्वर पाटील. ठोक डीजे. होऊन आलाय की काय असं चित्र पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव मिळते
आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांचं आपण आदरानं नाव घेतो, महाराष्ट्रामधील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण ऐकलं ते समीरजी सोमने सर या स्पर्धेसाठी आपल्या समेत जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि बऱ्याच अवधीनंतर या विभागातील एक दर्जेदार गुणलेखक रोहित पवार सर आमच्या समेत जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य रोहितजी पवार यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चेतन भोईर देखील आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये आहेत आज स्कोरर म्हणून सकाळपासून, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. चांगला चेंडू पाहायला मिळाला, कलात्मकरित्या फक्त त्याने डिफेन्स केला रुपेश, आणि त्याच्या विरोधामध्ये राहुल बैकर. राहुलचा हा बॉल स्क्वेअर कट केलाय, पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, चेंडू अगदी गोळीच्या वेगानं जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि एक दर्जेदार चौकार येतोय रुपेश पाटीलच्या बॅटमधून. काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा बदलीच्या वाटेने 13 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमामध्ये आहे. ह्या ग्राउंडवरती आज सकाळपासून आपण पाहिलं की फलंदाजांना मोठा वाव आहे आणि हाय स्कोरिंगचे सामने आज आपण मोठ्या संख्येनं आज पाहिलेत. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय आणि याच दरम्यान प्रेम हातमोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. वाईडनं एकूण धावसंख्या होती आहे ती 25. 30 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. राहुलचा हा फसवा चेंडू फसवलंय यावेळेला रुपेशला. सिद्धांत मात्रे स्क्वेअर ऑफ द विकेट, कोणत्याही प्रकारची मिस्टेक करत नाहीये. दर्जेदार 2 झेल आज सिद्धांतनं टिपलेत आणि तिसरा मोठा धक्का बसतोय तो धावांचा पाठलाग करणाऱ्या शिवकर संघाला. कमॉन डीजे. चषक या स्पर्धेमध्ये केला जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 25. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. त्याचबरोबरीनं मुख्य मंचावरती टेंभरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय विजयजी ठोंबरे देखील उपस्थित आहेत. असरोटी गावचे शाखा प्रमुख प्रवीणजी ठोंबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिनजी ठोंबरे, मनीषजी ठोंबरे, या सगळ्या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. आयुष घरत एक यंग टॅलेंट या गोलंदाजी करणाऱ्या पळसपे संघाचा निर्णायक षटक घेऊन आलाय आणि त्याच्या समोर एक अनुभवी खेळाडू, एका बाजूला युवा जोश आणि एका बाजूला अनुभव, अशा बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पाटील आणि त्याच्या समोर गोलंदाजी करतोय तो आयुष भगत. आयुष भगतच्या विरोधामध्ये ज्ञानेश्वर हे आयुष घरतचा हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि एकच धाव या चेंडूवरती मिळाली. कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंभू शिसवे आणि त्याचबरोबरीनं विद्यमान सरपंच आदरणीय जितेशजी शिसवे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषकामध्ये हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॉलर आहे असं म्हणतात की एक नॅचरल अँगल मिळत असतो या गोलंदाजाला आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारं चेंडू आपल्याला आयुष घरत या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. डॉट बॉल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज, 29 धावांची गरज. हा लोअर फुल टॉस बॉल पिक केलाय. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चांगला स्ट्रोक आलाय. या चेंडूवरती मिळत आहेत त्या 4 धावा. मानस पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खरं तर संघर्ष करतोय धावांचा पाठलाग करत असताना शिवकर संघ आणि हा चौकार आलाय. या चौकारांना आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावा. अजूनही बॅलन्स अशी मॅच मैदानामध्ये आहे. समप्रमाणामध्ये सामना आहे.
दोलायमान परिस्थितीमध्ये सामना आहे. चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक लांबून आला, परंतु ज्ञानेश्वरनं एकाच धाब्यावरती समाधान मानलं. 31 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलच्या सांगतेनंतर किमान 3 धावा आल्या पाहिजेत. प्रत्येक 2 बॉलच्या सांगतेनंतर एक मोठा षटकार आला पाहिजे जर या मॅचमध्ये शिवकर संघाला जिंकायचं असेल तर. चांगली गोलंदाजी होती. आयुषचा हा चेंडू, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल टिपला जातोय आणि ज्ञानेश्वर पाटीलच्या रूपानं आणखीन एक हादरा बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या शिवकर संघाला. या स्पर्धेचे आयोजक आदित्यजी दरेकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला हवेमध्ये बॉल फ्लाय होतो, झेलची संधी येते, ते सगळे कॅचेस आज घेतल्या गेल्यात. फॉलो थ्रूमध्ये मात्र हाताला चाटून बॉल गेला, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी दिला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. हा मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या शिवकर संघाला आणि आता मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये येतोय तो गोलंदाजी करणारा पळसपे संघ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका संदेश पाटील खेळपट्टीवरती उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती मानस पाटील पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो देत असताना राजू ठाणगे होता. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय आणि बॅटर सेफ आहे का आता चेक केलं जाईल. चिंचखांबळ्याचे संजय यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वयाळचे समीरजी पवार यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सूरज पांड्या सर टेक्निकल टीमच्या सहाय्यानं चेक करत आहेत. ज्या वेळेला यष्ट्यांना बॉल लावला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट्समनची बॅट कुठे होती, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅटरची बॅट पोचली आहे का, की तो अनसेफ आहे, हे सगळं काही चेक केलं जातं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवण्यात येईल. KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आज 6 पेक्षा जास्त इव्हेंट कव्हर करते आहे. फार मोठं काम त्यांच्या माध्यमातून, फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी KTCची आपल्याला यूट्यूब लाईव्हवरती पाहायला मिळते. 70,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबरचा पल्ला त्यांनी आत्तापर्यंत गाठला आहे आणि फार चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आणि बघायचं आहे मैदानामध्ये या चेंडूवरती काय घडलं आणि बॅट्समन आहे OUT आउट. विकेट जातीय, धक्का बसतोय. आणखीन एक शिवकर संघाला 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल आणि याच बरोबरीनं तुबगावचे सचिनजी साळवी यांचं शुभागमन झालंय. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी नेटची व्यवस्था आम्हाला करून दिली आहे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सचिनजी साळवी, आपणाला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं आणि राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मानस पाटील स्ट्राईकवरती आहे. या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. या मैदानावरती धावा होतात, विकेटवरती थांबला तर निश्चित रूपानं धावा होतात. मागच्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 34 धावा जमा केल्या होत्या ओमकार पाटीलनं.
वेताळदेव चांबार्ली संघाचा तो धडाकेबाज बॅटर, त्याच्या बॅटमधून 5 षटकार, एक चौकार आपण पाहिलं आणि आता चांगलं खेळावं लागेल या बॅटरला. मानसचा हा बॉल बॅटला लागून पाठीमागे सिद्धा आणि तिसरा झेल टिपतो आहे आणि आणखीन एक बॅटर 4 चेंडू 24 धावांची गरज असेल. जर मारले तर मात्र या मॅचमध्ये आणखीन एक रेकॉर्ड, या स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम पाहायला मिळेल. डॉट बॉल, लगातार 3 चेंडू मॅडन टाकलेत ते गोलंदाज अभयनं. अभयचा खरं तर आज दिवस आहे, अभयची आज रात्र आहे. गोलंदाजी करत असताना तो चालतोय, बॅटिंग करत असताना तो बरसला, गरजला, षटकारांचा पाऊस त्यानं मैदानावरती पाडला आणि फिल्डिंग करत असताना एक दर्जेदार कॅच देखील त्यानं आज टिपलाय. अभयचा हा फटका, अभयच्या गोलंदाजीवरती चढवलेला फटका फसलाय. स्वप्नील चेंडूच्या खाली येतोय, आणखीन एक झेल टिपला जातोय आणि 6वा धक्का बॅटिंग करणाऱ्या, 7वा धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या शिवकर संघाला. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक रेकॉर्ड पाहायला मिळणार का? या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक आपल्याला अभय ठाणगेकडून पाहायला मिळणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. लगातार 4 चेंडू डॉट टाकलेत या गोलंदाजानं आणि जर का 2 चेंडू डॉट टाकले तर मात्र एक रेकॉर्ड आपल्याला, एक इतिहास या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खरं तर विकेट हॅट्रिक घेणं, मेडन ओव्हर डिलिव्हर करणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि आज ते एक स्वप्न या राष्ट्रवादी चषकामध्ये पूर्ण करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. 2 चेंडू आणि 24 धावा, औपचारिकता शिल्लक राहिली आहे. मॅचवरती पहिल्या बॉलपासून पकड मजबूत केली आहे मोरिया पळसपे संघानं. चांगला स्ट्रोक, गॅप शोधली आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये सिंगल कंप्लीट केली आहे. आता 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. या स्पर्धेसाठी चौकचे प्रतीकजी खंडागळे, कृष्णा मुकादम आणि जय पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. स्लोअर बॉल वेट केलं, वॉच केलं, परंतु फटका मात्र जास्त लांब मारू शकला नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. हा 3रा धक्का या ओव्हरमध्ये देतोय अभय ठाणगे. अभयला ही वैयक्तिक कोट्यातील 3री विकेट मिळतीये. संदीप महाळकरकडून एक चांगला झेल टिपला जातोय आणि हा सामना तब्बल 22 धावांनी जिंकलाय. तो धावांना वाचवत असताना मोरिया पळसपे संघानं, पळसपे संघाचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शिवकर संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. बॉलिंग करत असताना 3 विकेट, बॅटिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार, तब्बल 27 धावांचं योगदान आणि फिल्डिंग करत असताना एक कॅच घेणारा अभय ठाणगे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.